नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघतोय, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाड दुर्घटनेची. 12 तासांहून अधिक वेळ आता उलटून गेला आणि अजूनही इमारतीखाली 16 नागरिक अडकले असं कळतंय आणि आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय. या इमारतीत एकूण 41 फ्लॅट्स होते, त्यातले 18 बंद होते. सुदैवाने इमारत कोसळण्याआधी सुमारे 60 जण तिथून बाहेर पडू शकले होते, त्यामुळे जीवितहानी तुलनेनं कमी झाली आहे. या इमारतीचे बिल्डर फारुक काझी आणि युनुस शेख या दोघांवर गुन्हे दाखल झालेत. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले, तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे देखील या सगळ्याच बचाव कार्यावर जे सगळे अपडेट्स ते घेत आहेत आणि आता जी माहिती कळते त्यानुसार NDRF कडून आता मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे आणि 16 जण अजूनही या बिल्डिंगमध्ये खाली अडकलेत अशी माहिती कळते. अधिक माहिती घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आता घटनास्थळावर आहेत आणि प्रफुल्ल, आता असे काय अपडेट्स आहेत? कारण अजूनही 16 जणांना बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न तिथे करावे लागत आहेत. कशा रीतीने हे सगळं मोठं बचाव कार्य आता सुरू आहे? रेणुका, आता जवळपास 14 तास ही इमारत कोसळायला झालेली आहे. NDRFची टीम, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीनं हे संपूर्ण मलबा हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. पण मध्ये मध्ये पावसाचा अडथळा जो आहे तो या ठिकाणी येताना दिसतोय. जवळपास 14 तास या ठिकाणी उलटलेत आणि इमारतीचा फक्त 25% भागच जो आहे तो या ठिकाणी बाजूला करता आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला समजू शकेल की किती मोठ्या प्रमाणावर हा ढिगारा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. कारण 5 मजल्याची इमारत होती आणि जवळपास 43 फ्लॅट जे आहेत त्या या इमारतीत होते. मुसळधार पाऊस जो आहे तो आता या ठिकाणी कोसळायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बचाव कार्य थोडंसं मंदावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी या पावसामध्ये NDRFची टीम असेल, स्थानिक प्रशासन जे आहे ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही अत्यंत निकृष्ट असं काम जे आहे रेणुका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मी कॅमेरामॅनला सांगेन की ज्या पद्धतीनं हे स्लॅब जे आहेत ते अक्षरशः एकावर एक असे चिपकले आहेत. म्हणजेच याचे पिलर देखील अत्यंत निकृष्ट या ठिकाणी दिसत आहेत. आणि जर आपण भिंतीचं संपूर्ण प्लास्टर आणि भिंतीचं जे मटेरियल पाहिलं ते पूर्णपणे माती मिश्रित असल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. वारंवार इथल्या रहिवाशांनी या बिल्डरच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या, पण या तक्रारींची कुठेही दखल जी आहे ती घेतली गेलेली नाही आहे. रेणुका, या संपूर्ण इमारतीमध्ये अजूनही ढिगाऱ्याखाली जवळपास 16 जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. कारण सकाळपासून सर्व नातेवाईक आणि त्यांचे कोण कोण या ठिकाणी वाचलेले आहेत त्या संपूर्ण लोकांचा तपास जो आहे तो या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्यात आता 16 जण जे आहेत ते या ढिगाऱ्याखाली अडकलेत आणि ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते सतत जे आहे ते 14 तास या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच प्रफुल्ल, आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की काल जेव्हा ही बिल्डिंग पडली होती तेव्हा निदान पाऊस नव्हता, पण आता तुमच्या मागे आम्ही बघू शकतोय की पावसाला देखील सुरुवात झाली आणि अशा सगळ्या आव्हानांचा सामना करत जेव्हा ही टीम उतरून काम करत असते, किती मोठं आव्हान आणि किती मोठ्या प्रमाणात चॅलेंजिंग असणार आहे हे टास्क त्यांच्यासाठी? नक्कीच रेणुका, जर आपण पाहिलं तर अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मी या एका इमारतीच्या आडोशाला या ठिकाणी उभा आहे, पण आपण बाहेर या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने पाऊस सुरू आहे. रात्री अत्यंत तुरळक असा पाऊस होता, पण आता सकाळपासून या संपूर्ण भागामध्ये ढग दाटून आलेत आणि मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे. त्यामुळे बचाव कार्य जे आहे ते काहीसं मंदावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण जेसीबी जवळपास 6 मोठे जेसीबी आणि 2 मोठ्या क्रेन ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यांचं काम मात्र या ठिकाणी सुरू आहे आणि साधारणतः आणखी जवळपास 12 ते 14 तास हा संपूर्ण ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते करावं लागणार आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणावर हा ढिगारा आहे. कारण अनेक इमारती जर पडल्या तर साधारणतः ज्या आपण पाहतो की स्लॅब्स आणि तो भाग लवकर मोकळा होतो, पण या ठिकाणी सगळी माती आहे, त्यामुळे ही माती उचलणं अत्यंत जिकिरीचं आहे. त्यामुळे या बचाव कार्याला आणखी खूप वेळ लागू शकतो. निश्चितच प्रफुल्ल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिल्डरला शोधण्याची मोहीम किंवा त्याच्या हे जे 2 बिल्डर्स आहेत त्यांच्यावर आतापर्यंत त्यांचा काही रेकॉर्ड कळू शकलाय का आणि त्यांना अटक कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भातली काही कारवाई होताना दिसतेय का? रेणुका, या इमारतीचे दोन्ही बिल्डर आहेत. कारण हा 60-40 ज्या पद्धतीने ही इमारत बांधण्यात आलेली होती, या जागेचा मालक आणि बिल्डर
या दोघांनाही अटक करण्यात संदर्भात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा तपास करतात, कारण हा मुंबईच्या तळोजा या भागात हा बिल्डर जो आहे तो राहतोय आणि त्याला अटक करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या इमारतीला ज्यांनी एनओसी दिलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी या इमारतीच्या सर्व एनओसी पास केलेल्या आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते नगरविकास मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. रेणुका, आपण बघतोय की आता टीव्ही स्क्रीनवर जो तुम्ही एक फोटो बघत असाल तर हा बिल्डर आहे आणि आपल्याला माहिती आहे 2 बिल्डर्स आहेत, जसं आपल्याला प्रफुल्ल सांगतायत ते तळोजात राहणारे आहेत आणि त्यांना आता अटक कधी हाच प्रश्न उपस्थित होतोय. कारण इतकं जर भुसभुशीत बांधकाम असेल आणि इतक्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम असेल तर या सगळ्या जीवांवर आपण बघतोय की अक्षरशः सगळ्या कुटुंबांवर संक्रांत ओढवलेली आहे. प्रफुल्लकडे पुन्हा एकदा आपण जातोय. प्रफुल्ल, नगरविकास मंत्र्यांनी तर म्हटलंय की या सगळ्याची चौकशी होईल, पण एका कुटुंबातल्या सदस्य गमावणं आणि आपल्या आजूबाजूचं सगळं नांतं घर असं कोलॅप्स होताना बघणं हे अत्यंत वेदनादायी आहे. नक्कीच रेणुका, जर आपण पाहिलं तर अत्यंत गरीब कुटुंब जे आहेत ते या संपूर्ण इमारतीत राहतात. कारण कमी किमतीमध्ये या जी घरं आहेत ती या ठिकाणी उपलब्ध झालेली होती आणि अक्षरशः गरीब कुटुंबांनी आपला संसार या ठिकाणी थाटला होता. संपूर्ण संसार तर कोलमडलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय. पण जवळपास 16 कुटुंब जे आहेत ते 16 कुटुंबांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. एक कुटुंब तर असं आहे, त्याची आई आणि 3 मुली ज्या आहेत त्या या ठिकाणी या इमारतीखाली दाबल्या गेल्यात. त्या कुटुंबातले काही सदस्य जे आहेत ते करोनाच्या पार्श्वभूमीवर गावी गेले होते. त्यांना देखील विनंती करण्यात आली होती की तुम्ही देखील गावी या, पण ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे मुलींचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून या रिजवी ज्या आहेत त्या या ठिकाणी थांबल्या होत्या आणि त्यांचा या ठिकाणी या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्या आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्या 3 मुली देखील या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या. अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक असं चित्र जे आहे रेणुका ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इथे बचावकार्य सुरू आहे, पण आजूबाजूच्या या सगळ्या परिसरामध्ये बचावकार्य करण्यासाठी उपलब्ध जागा आणि त्या दृष्टीनं आणखीन काही टीम्स इथे येणार आहेत का या बचत कार्यासाठी? रेणुका, सुदैवानं ही जी इमारत आहे ती इमारत रस्त्याच्या एका कडेला आहे, त्यामुळे रात्रीपासून बचाव कार्यासाठी कुठलाही अडथळा जो आहे तो या ठिकाणी आलेला नाहीये. सर्वात सुदैवाची गोष्ट म्हणजे आपण जर हा संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी जे जेसीबी आणि पोकलॅन आहेत ते येऊ शकले नसते. पण सुदैवानं या मुंबई आग्रा हायवेचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि तिथले तात्काळ जेसीबी आणि पोकलॅन जे आहेत ते या ठिकाणी तात्काळ बोलवण्यात आले. कारण पालकमंत्री देखील घटनास्थळावर रात्रभर आहेत, त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक देखील घटनास्थळावर आहे आणि स्थानिक आमदार भारत गोगावले देखील आहेत. त्यामुळे या लवकरात लवकर ही सामुग्री मिळाल्यामुळे किमान 25% देर काम जे आहे ते या ठिकाणी ढिगारा उपसायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणखी हा जो ढिगारा समोरचा दिसतोय जवळपास आणखी आपण पाहू शकतो की या स्लॅबचे लेअर हे 5 लेअर आपल्याला अजूनही दिसत आहेत. म्हणजे आत्ता जवळपास 25% आणि अजूनही 75% इमारतीचं काम जे आहे ते अजूनही सुरू आहे. आता सूर्यप्रकाश असल्यामुळे काम थोडं लवकर होऊ शकतं, पण पावसाचा व्यत्यय त्याला नको आहे. जर पावसाचा व्यत्यय असंच राहिला तर या बचाव करायला आणखी वेळ लागू शकतो. अगदी खरं आहे प्रफुल्ल, आणि म्हणूनच आम्ही सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत त्याप्रमाणे साधारण 12 ते 14 तास आणखीन हे बचाव कार्य सुरू असेल. आणखीनही या बिल्डिंगच्या मलब्यामध्ये साधारण 16 जण अडकलेत आणि त्यांची सुखरूप सुटका होणं आता गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे या बिल्डरला अटक कधी होणार. न्यूज 18 लोकमत सातत्याने बातमीचे अपडेट्स तुमच्याकडे देत राहणारच आहे तुमच्यापर्यंत, पण याच संदर्भात काही प्रतिक्रिया देखील आल्यात त्या बघूयात. कशा पद्धतीने हा संपूर्ण हे दृश्य होतं, किती अंगावर काटे आणणारं दृश्य होतं ते आपण त्यांच्याचकडे जाणून घ्या. मुशाबा, कैसा ये पूरा माहौल था? सर, हम लोग सब बैठे हुए थे. 1-2 मिनट के लिए बिल्डिंग में ऐसा भूकंप आता उस तरह से बिल्डिंग 2 बार झटके दी बिल्डिंग ने. और सर उतने में मैं मेरी फैमिली लेके नीचे भाग गया. मैं कुछ लोगों को नॉक करके दरवाजे के बाहर निकलो. मैं बिल्डिंग से नीचे आया तो मैंने देखा कि नीचे पिलर बिखर रहे थे ग्राउंड फ्लोर पे. उतने में मैं मेरी फैमिली लेके बाहर गेट पे ही था कि पीछे से बिल्डिंग पूरी पीछे साइड से पूरी बिल्डिंग कोलैप्स होते हुए आई और मैं नज़र के सामने ही पूरी बिल्डिंग जमींदोज हो गई. सर तुम्ही काय पाहिलं सर? मैं जब घर के अंदर बैठा, मैं स्टडी कर रहा था बच्चों को लेके, तो अचानक मेरे दरवाजे को नॉकआउट किए ज़ोर से. जैसे नॉकआउट किए मैंने बाहर आया और बोले कि बिल्डिंग हिल रही है. तो जैसे हम पोजीशन में थे बच्चों को उठा के मैं नीचे आया तो मेरे पीछे से ही बिल्डिंग आ गई. पूरा गेट के बाहर भी नहीं आए थे हम, गेट के अंदर थे. पीछे से बिल्डिंग के पिलर्स टूटते हुए मैंने देखा.
पीछे से। खूप म्हातारी माणसं देखील या संपूर्ण इमारतीत होते. कशा पद्धतीने तुम्ही सगळे सामोरे गेले होते याला? साहेब, जेव्हा बिल्डिंगचा झटका भेटला ना तेव्हा आम्हाला काही शुद्धच राहिलेली नव्हती. आम्ही जेवढ्या काढता आलं, जेवढ्यांना आवाज देता आलं, जेवढ्यांना सावरता आलं तेवढ्यांना सावरून आम्ही खाली घेऊन आलो. त्याच्यातनं पण काही दुर्दैवी लोक होती, ती 10-12 लोक अजूनपर्यंत भेटलेली नाहीत. ही इमारत जर पाहिली तर अक्षरशः माती या इमारतीत वापरण्यात आली. कधी तक्रार केली नाही तुम्ही? सर, आम्ही बिल्डरकडे लय तक्रारी केले. आम्ही त्याला बोललो पण की बिल्डिंगचा मेंटेनन्स लय निघते, तुम्ही काहीतरी लक्ष द्या. तर ते बोलले की मी माझी जबाबदारी बांधायची होती, मी बांधली आणि मी तुम्हाला हँडओव्हर केली. माझी जबाबदारी संपली ना. त्यांनी सोसायटी आम्हाला बनवून दिली ना काय. त्यांनी फक्त बिल्डिंग बांधून त्यांनी त्याचा हात साठून तो निघून गेला इथून. बिल्डर कोण आहे आणि कशा पद्धतीनं याने फसवणूक केली? बिल्डर कोहेनू डेव्हलपर्स अँड कोहेनू डेव्हलपर्स काहीतरी कंपनीचं नाव आहे त्यांच्या. फारुख, त्याचा ऑनर आहे फारुख काजी तलोजा, राहणारे तलोजाचे ते बिल्डर आहेत या बिल्डिंगचे. त्यांनी बिल्डिंग बांधून जे निघून गेले त्याच्यानंतर त्यांनी काय फिरून पण बिल्डिंगकडे बघितला नाही ना. कुठल्या कशात ह्याचा त्यांनी काय थांब पत्ता घेतला नाही बिल्डिंगचा की काय अवस्था आहे, काय त्यांनी कायच घेतला नाही. मी संध्याकाळी 5:30च्या टायमात मी घरी आलेलो आहे. माझी मुलगी आणि बायको होती, दोन्ही पोरं बाहेर गेले होते. मी लिफ्टनी वर आलो होतो. आल्यानंतर घरात गेलो, पाणी वगैरे घेतलं. बारक्या पोरीला म्हणलं मला थोडी चहा ठेव. आणि ती बेडरूमला गेली. बेडरूमला जाऊन तिथं गेल्यानंतर ती बोलते पप्पा बिल्डिंग हलते. तर मी बोलतो तू काय बोलते हलते ते? मग मिसेस पण बोलते हलते. म्हणून बाहेरून कुणाने आवाज दिला की बिल्डिंग हलते म्हणून. त्या पिरियडला मी विचार नाही काय केला. सगळं काय होतं तसंच सोडलं. दोघांना घेतलं, आजूबाजूच्या फ्लॅटात लोकांना उठवलं मी. त्यांनी दरवाजे खोलले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही खाली उतरा, भले कोण अफवा करो या काही करो, आपण 5व्या फ्लोअरला आपण खाली असून किती वेळ लागतो. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मी ज्या फ्लॅटला खाली उतरत होतं तसं मी फॅमिली घेऊन तसं आजूबाजूची माझी फॅमिली पाठीवर आले. आता जे काय ना आले ते काय लास्टला मग आम्ही बाहेर पडलो. बिल्डिंगच्या गेटला पण नाही गेलो. मी बाईक काढायला गेलो तेव्हा ते 2 पिलेरमधले ते तडकले होते. एकदम म्हणजे ओपन झाले, शिगा बाहेरून वाकायला लागले, बिल्डिंग खाली यायला लागला. त्या पिरियडला मी बाईक घेऊन गेलो. 10 फुटाच्या अंतरावर जाऊन ती बिल्डिंग खाली पडली. अत्यंत भीषण अशी दुर्घटना आहे आणि बघूयात या बिल्डरला आता अटक कधी होणार हाच सगळ्यात आत्ताचा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण इतक्या जीवांशी त्यानं खेळ केलेला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम या बिल्डरनं केलं होतं. महाडमध्येही तारिक गार्डन नावाची इमारत कोसळली आणि इमारतीत सुमारे 47 फ्लॅट्स होते. 5 ते 7 वर्ष जुनी ही इमारत होती अशी माहिती कळते. हे बांधकाम निकृष्ट असल्यामुळे ही इमारत कोसळल्याचा आरोप होतोय. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंब या इमारतीतली गावी गेलेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली नाही. पण ही इमारत आधी कशी दिसत होती आणि या निकृष्ट बांधकामामुळे ही जमीनदोस्त कशी झाली आहे इमारत हे सांगणारी ही 2 दृश्य आता आपण बघतोय. महाडच्या इमारत दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्री अदिती तटकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. या संपूर्ण दुर्घटनेला कोण जबाबदार आहे त्या संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्यासोबत आहेत. आपण आधी अदिती तटकरे यांच्याकडे जाऊया. रेस्क्यू टीमचा एकच प्रयत्न चालू आहे की दबलेले जे काही नागरिक आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणं आणि जे जखमी नागरिक आहेत त्यांना उपचार दिले जात आहेत. काहींना उपचार नंतर डिस्चार्जही दिला गेलेला आहे. किती लोक बाहेर काढले? जवळपास 60 लोक जे आहेत ती बाहेर आलेली आहेत. यापैकी 7-8 जे आहेत ते जखमी आहेत. 2-3 त्याच्यातले गंभीररित्या जखमी आहेत. दुर्दैवीरित्या एक मृत्यूसुद्धा झालेला आहे. त्यांना त्यांच्या परिवाराला संपर्क करून व्हेरीफाय करून त्यांना त्यांचं पार्थिव जे आहे किती लोक दबलेली असतील असा अंदाज आहे? 25 ते 30 लोक दबलेली असतील असा अंदाज आहे. साहेब, तुम्ही या ठिकाणी नगरविकास मंत्री म्हणून आहात. एक प्राथमिक दर्शक तुम्हाला काय दिसत आहे? इमारतीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं दिसतंय. अवघ्या 7-8 वर्षामध्ये ही इमारत पत्त्यासारखी कोसळते. यावरून बांधकाम जे आहे हे योग्य प्रकारचं नाही झालेलं. त्यामुळे नक्कीच याची चौकशी केली जाईल. ज्या ज्या लोकांनी या इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे, जे कोणी संबंधित अधिकारी असतील आणि जो बिल्डर असेल
या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, कारण लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येतो आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये अशा इतर ज्या इमारती असतील त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. या इमारतीच्या संदर्भात नगरपालिकेला देखील अनेक तक्रारी ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या, पण त्याची दखल घेतली नाही आहे. ज्या तक्रारी दिल्या होत्या आणि त्याची दखल ज्यांनी घेतली नाही या सर्वांची चौकशी या ठिकाणी केली जाईल. कोणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही. जे संबंधित ज्या या दुर्दैवी घटनेस जबाबदार आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या बातमीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आणि येता येणार आहोत मुंबईतल्या एका बातमीकडे, कारण सुशांत सिंग राजपूतचे मॅनेजर असलेली दिशा सालियन हिच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण तिच्या आत्महत्येनंतर तिच्या मोबाईलमधून फोन करण्यात आले तसा धक्कादायक माहिती समोर येते. आता हे फोन नक्की कुणाला करण्यात आले होते याबद्दल बघूयात न्यूज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर, तिच्या आत्महत्येचं गूढ कायम आहे. मात्र आता तिच्या आत्महत्येच्या तपासाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण दिशानं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी तिच्या फोनमधून फोन केले गेले होते. आता हे फोन दिशाच्या घरच्यांना केले गेले होते की अन्य कुणाला, हे तपासात उघड होण्याची शक्यता आहे. दिशा सालियननं 6 जूनला फक्त 3 जणांना फोन केले होते. तसंच 7 जूनला रात्री 12:02 1 मिनिटासाठी ती कुणाशी तरी बोलली होती. त्यानंतर रात्री 1:57 दिशा पुन्हा कोणाशी तरी 4 मिनिटं बोलली. 7 जूनला दिशानं 36 फोन केले. या 36 फोनमध्ये रात्री 12:10 दिशानं तिची मैत्रीण एकताला फोन केला होता. रात्री 12:03 एक फोन केल्यानंतर ती सारखी व्हॉट्सअप कॉल करत होती. यात धक्कादायक बाब म्हणजे दिशानं आत्महत्या केल्यानंतर रात्री 1:34 रात्री 2:04 आणि रात्री 2:34 तसंच रात्री 3:05 दिशाच्या फोनवरून फोन केले गेले. दिशानं आत्महत्या केली तरी दिशाच्या फोनवरून फोन कुणी केले? दिशा व्हॉट्सअपवरून सारखी कुणाला फोन करत होती? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. मात्र हे फोन कोणी कुणाला केले याचं सत्य उघड झालं तर दिशा सालियनसह सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं गूढ उकलण्यास नक्कीच मदत होईल. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आपण बघणार आहोत. जगात कोरोनाच्या रोगानं थैमान घातले आणि या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न तर होत आहेत. आणि असाच एक प्रयत्न केला जातोय सांगलीतल्या मिरजमध्ये. इथे कोरोना रुग्णांसाठी सुसज्ज असं सेवा सदन कोविड चेस्ट हॉस्पिटलही आता तयार करण्यात आलंय. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, डायरेक्टर सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज. आज आपण हा जो करोनासाठी सेपरेट 50 बेडचा ICU उभं केलेला आहे, आपण 12 दिवसाच्या आत पूर्णपणे अद्ययावत ICU असं बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये HFNO इक्मोपासून प्लाझ्माफेरेसिसपर्यंत जगातल्या ज्या काही अद्ययावत सुविधा आपण कोरोनाच्या पेशंटना देऊ शकू त्या सगळ्या सुविधा आपण इथं उपलब्ध केलेल्या आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सांगलीतल्या मिरजेत उभारण्यात आलेलं हे आहे सेवा सदन कोविड चेस्ट हॉस्पिटल. आणि याचं शिवधनुष्य पेललं ते सेवा सदनचे संस्थापक रविकांत पाटील यांनी. एवढ्या अत्यल्प कालावधीत उभारलेला देशातील हा पहिला प्रकल्प आहे. एकाच वेळी गंभीर अशा 50 कोरोना रुग्णांवर उपचार करता येणार आहे. यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स आणि कर्मचारी मंगळवारपासून रुग्णांवर उपचार करण्याकरता सज्जही झालेले आहेत. सध्या सेवा सदन रुग्णालयात 20 खाटांचं कोरोना रुग्णालय सुरू आहे. मात्र सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवा सदन कोविड चेस्ट हॉस्पिटल सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला गेला. संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या या प्रकल्पाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते झालं. या उद्घाटनाला जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डूडी, महापौर संगीता सुतार, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाकरता सगळ्याच सरकारी यंत्रणांनी बहुमोल सहकार्य केलं. महावितरण कंपनीनं युद्ध पातळीवर वीज उपलब्ध करून दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळानंही सहकार्य केलं.
त्यामुळेच हा प्रकल्प उभा करू शकलो, अशी माहिती रविकांत पाटील यांनी दिली आहे. हा प्रकल्प देशातील वैद्यकीय क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल एवढं मात्र नक्की. आणि मिरजेतल्या या सेवा सदन कोव्हिड चेस्ट हॉस्पिटलची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, हीच आमची अपेक्षा आहे. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.